नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या मॅथचं 22वा प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे सममिती. त्याच्या स्वाध्यायाला आपण आज सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला, पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? सममित आहे म्हणजे काय? तर दोन सारखे भाग झाले पाहिजे. मग आता बघा बरं, यफ घ्या. यफ ला उभं कापून पहा, दोन सारखे भाग होतात का? नाही. आडवं कापून पहा, दोन सारखे भाग होतात का? नाही. जी ला करून पहा, उभे पण दोन सारखे भाग होत नाहीये, आडवे पण दोन सारखे भाग होत नाहीये. कशा तरी पद्धतीने सारखे भाग झाले पाहिजे. उभं करा, आडवं करा, तिरपं करा, काही प्रॉब्लेम नाही, पण दोन भाग सारखे झाले पाहिजे. तिसरं अक्षर बघा बरं, यम. पहा बरं, ह्या यमला जर का इथनं मधून कापलं तर इकडचा भाग आणि इकडचा भाग, दोन्ही भाग सारखे आहेत, ते एकमेकांशी तंतोतंत जुळतायत. म्हणजेच काय, कोणतं अक्षर सममित आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं यम हे अक्षर जे आहे, मुळाक्षर जे आहे, ते सममित आहे, म्हणून तिसऱ्या पर्यायातला योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे? असममित म्हणजे सममित असायला नको. मग ए बघा, ए ला जर का असं उभ्यातनं कापलं तर दोन सारखे भाग होतात. त्याच्यानंतर क्यू ला जर का घेतला आपण, उभ्यातनं कापलं तर सारखे भाग होत नाहीत, कारण इकडे फक्त असं उरते, इकडच्या भागामध्ये असं येते. आळावर जर का कापायला घेतला आपण तरी पण येत नाही, वरती असा भाग येईल आणि खालती हा असा भाग येईल. म्हणजे सारखे भाग येत नाहीयेत, ते एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीये. मग आपल्याला विचारलं होतं कोणतं इंग्रजी मुळाक्षर असममित आहे खाली दिलेल्यांपैकी, मग कोणतं आहे? क्यू हे असममित आहे, म्हणजे दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या मुळाक्षराला सममितीचे दोन अक्ष असतात? म्हणजे दोन सारख्या बाजूंनी किंवा दोन अक्षांमध्ये त्याचे काय आहे तर सममित करता येते त्या मुळाक्षराला, ते आपल्याला शोधायचं आहे. मग जसं की एक्स घेतला बघा पहिला पर्याय, तर मग एक्स ला पहा बरं, जर का असं आडवं कापलं तर असा ना असा सममित भाग होतोय, किंवा जर का त्याला असं उभं जरी कापलं आपण तरी इकडचा आणि इकडचा सममित भाग होतो, हे एकमेकांवरती तंतोतंत जुळतायत. म्हणजेच काय, पहिला पर्याय जो आहे एक्स, या मुळाक्षराला सममितीचे दोन अक्ष आहेत, दोन पद्धतीने त्यांना कापता येते, म्हणून पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणते संख्या चिन्ह सममित आहे? सममित ओळखायचं आहे आता. मग दोन घ्या, दोन ला कापता येत आहे का सारख्या भागात? नाही. उभं पण येत नाही, आडवं पण येत नाही, दोन काही येणार नाही. तीन ला घ्या, तीन ला पण उभं पण कापता येत नाहीये सारख्या भागांमध्ये, आडवं पण कापता येत नाहीये सारख्या भागांमध्ये. चार ला घ्या, चार ला जर का कापला पण तर पहा बरं, इकडचा भाग म्हणजे असा जर का चार आहे आपला, तर हा इथनं जर का आपण त्याला जर का कापलं तर दोन सारखे भाग बनताय. बघा इकडच्या भागामध्ये काय येईल, असं आणि असा भाग येईल, आणि इकडच्या भागामध्ये काय येईल, असं आणि असा भाग येईल. हे म्हणजे काय, एकमेकांशी तंतोतंत जुळताय. म्हणजे कोणतं संख्या चिन्ह सममित आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं चार हे सममित संख्या चिन्ह आहे. पाचवा प्रश्न बघा, तुमच्या कंपास पेटीमधील कोन मापक किती रेघांसंदर्भात सममित आहे? काय कोन मापक? कोन मापक कसं असतं बघा, याचं पहिल्याच आपण आपल्या कंपास बॉक्स मध्ये अशा पद्धतीने कोन मापक असते बघा. इथे सगळे त्याची काय दिलेले असतात, अँगल्स दिलेले असतात, कोन दिलेले असतात. इथे शून्य असतो, इथे शून्य असतो, इथे शून्य किंवा 180, शून्य किंवा 180 अशा पद्धतीने स्केल दिलेली असते. तर आपल्याला विचारलं की हे कोन मापक किती रेघांसंदर्भात सममित आहे? मग दोन सारखे तुकडे करायचे तर इथनं कापा, इथनं कापला की दोन सारखे भाग होतील, दोघे एकमेकांना तंतोतंत जुळतील. पण किती अक्षरांमध्ये कापता येते आहे? फक्त एकाच अक्षरामध्ये कापता येते, म्हणून चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. सहाव्या प्रश्नात म्हटलं बघा, सोबतची आकृती कोणत्या रेषेच्या संदर्भात सममित आहे? मग बघा एक आकृती दिलेली आपल्याला, त्या आकृतीला वेगवेगळ्या अक्षरांमध्ये कापलेलं आहे पहा. अ रेषा जी आहे ती कापते आहे, ब रेषा कापते आहे, क रेषा कापते आहे त्याला, आणि ड रेषा सुद्धा कापते आहे. तर आपल्याला विचारलं की कोणती रेषा तिला सममित करते आहे. मग बघा, पहिली जर का रेषा घेतली आपण अ,
तर अ मुळे तयार झालेले जे दोन भाग असतील, इकडचा आणि इकडचा, हे दोन भाग काय करताय बघा, त्या आकृतीला काय करताय, दोन सारख्या भागांमध्ये कापतायत, जेणेकरून दोन्ही भाग एकमेकांना तंतोतंत जोडतील अशा भागांमध्ये कापताय. म्हणून पहिली जी रेषा आहे अ, ती काय करते आहे, या आकृतीला सममित बनवते आहे. म्हणून पहिला पर्याय अ योग्य पर्याय आहे. 7वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही, सममित नसलेली ओळखायची आहे. बघा, पहिल्या पर्यायात दिलेल्या आकृतीला असं कापता येते बघा, अशा अक्षामध्ये दोन सारखे होत आहे. दुसऱ्यामध्ये असंही कापता येणार आहे, असंही कापता येणार आहे, असंही कापता येणार आहे आणि असंही येणार आहे, चार बाजूने होते. तिसऱ्या पर्यायामध्ये बघा अशा पद्धतीने कापता येते, म्हणजे हे पण सममित आहे. पण चौथ्या पर्यायामध्ये असंही कापता येत नाही किंवा असंही कापता येत नाही आणि कापल्यानंतर दोन सारखे भाग मिळत नाही आहे. म्हणजेच काय, चौथ्या पर्यायात दिलेली आकृती म्हणजे यस हे लेटर जे आहे, ती आकृती सममित नाही. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 8वा प्रश्न बघा, चौरस ही आकृती किती रेघांसंदर्भात सममित आहे. मग चौरस बघा, चौरस म्हणजे काय, अशी आकृती की ज्याच्या चारी बाजू कशा असतात, एकमेकांना सारख्या असतात, समान असतात. त्या आकृतीला किती रेघांमध्ये सममित करता येईल पहा बरं. पहिले आडवं कापता येईल बघा असं, नंतर उभं सुद्धा कापता येईल बघा, दोन झाले, ही पहिली, ही दुसरी, त्याच्यानंतर बघा असं जर का कापलं तर तिसरी, आणि असं जर का कापलं त्याला तर चौथी. चार रेघांसंदर्भात चौरस ही आकृती सममित आपल्याला करता येते आहे. म्हणून तिसरा पर्याय 4 त्याच्यामध्ये उत्तर दिलेला आपल्याला तो योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा, वर्तुळाला किती सममिती अक्ष असतात. मग वर्तुळाला बघा कसंही कापा, दोन सारखे भाग भेटतात. पहा बरं, कितीही याच्यामध्ये जर का तुम्ही अशा रेषा मारत राहिले तरी दोन सारखे भाग होतील. म्हणजे काय, असंख्य सममिती अक्ष वर्तुळाला असतात. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आकृती फक्त एकाच रेषेच्या संदर्भात सममित आहे. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या आकृतीला फक्त एकाच पद्धतीने सारख्या भागात करता येईल किंवा एकाच पद्धतीने दोन सारख्या भागांमध्ये कापता येतील. मग पहा बरं, पहिल्या पर्यायातल्या आकृतीला मल्टिपल येतात बघा, एकापेक्षा जास्त आहे, कसंही कापू शकतोय आपण, म्हणजे पहिला पर्याय काही येत नाही आपण. दुसऱ्यामध्ये जी पतंगाची आकृती दिलेली आहे तिला फक्त असं एकाच अक्षामध्ये कापता येते, म्हणजे एकाच रेषेच्या संदर्भात ती आकृती सममित आहे. म्हणून दुसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 11वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती आकृती चार रेघांच्या संदर्भात सममित आहे. चार रेघांच्या संदर्भात कुणाला करता येते, चौरसाला. बघा, आडवं पण कापता येते, उभं पण कापता येते, आणि हे दोन्ही कर्ण जे आहेत त्या दोन्ही कर्णांमधून सुद्धा किंवा तिरप सुद्धा तिला काय करता येते आहे. म्हणजे चार रेघांच्या संदर्भात ती आकृती सममित आहे. मग कोणता पर्याय आहे, पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 12वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती आकृती सममित नाही. सममित म्हणजे काय, दोन सारखे भाग झाले पाहिजे त्या अक्षामध्ये आणि तंतोतंत ते एकमेकांना जोडले पाहिजे. मग पहा बरं, पहिल्या आकृतीमध्ये दोन सारखे भाग होता एकमेकांना जोडताय, बरोबर आहे. दुसऱ्या आकृतीत पण दोन सारखे भाग होता एकमेकांना जोडताय, हे पण बरोबर आहे. तिसऱ्या आकृतीत पण दोन सारखे भाग केले तर एकमेकांवरती तंतोतंत जोडतील, हे पण बरोबर आहे. पण चौथ्या आकृतीमध्ये जर का आपण याला जर का असं फोल्ड केलं, असं जर का वापरून याच्यावरती आणि जोडायचा प्रयत्न केला तर डोळे काही जोडणार नाही. म्हणून चौथ्या पर्यायामध्ये दिलेली आकृती काही सममित नाही. म्हणून चौथा आपला योग्य पर्याय आहे. 13वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती आकृती त्यावर दाखवलेल्या रेषेच्या संदर्भात सममित आहे. मग आता इथे काही रेषा मारून दिल्यात आपल्याला. ए ला पहा, इथून दोन भाग केले तर सममित होते का, नाही. बी ला इथून दोन भाग केले तर सममित होईल का, हो होते. वरचा भाग आणि खालचा भाग दोन्ही भाग सारखे भाग येत आहेत, एकमेकांशी तंतोतंत जुळतायत. म्हणजेच काय, दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेली आकृती जी आहे त्याच्यामध्ये दिलेली जी रेष आहे ती रेष त्या आकृतीला काय करते आहे, सममित करते आहे. म्हणून दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे प्रकरण आणि हा स्वाध्याय सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.